आणि आज मी लाल टमाटर बनलेलो आहे कारण की चाललो मी झोमॅटोला। तर आपल्यासोबत झाली आहे कॉमेडी पहिल्याच पार्सलला। माझ्याकडे 19 ऑर्डर करायचे आहेत मला। लपडा नाही, चौथी ऑर्डर आहे आपली। 200 रुपये पण नाही जाते। जय भीम जय शिवराय मित्रांनो, आज आहे आपल्या ब्लॉगचा 9वा दिवस आणि कालचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आज मी लाल टमाटर बनलेलो आहे कारण की चाललो मी झोमॅटोला। तर आज बघूया, तुम्ही फक्त वी फास्ट पोर्टरच बघितले आणि आज मी तुम्हाला झोमॅटोचा पण दाखवणार आहे, झोमॅटो किती नखरे करतं ते। त्यामुळे मी झोमॅटो सोडलं होतं काही दिवस ऑर्डर घ्यायचं। तर आज जाणार आहे, बघू किती ऑर्डर्स मारू शकतो। 19 ऑर्डर करायचे आहेत मला, तर आज 19 ऑर्डर केले तर चांगला इन्सेंटिव्ह वगैरे मिळणार आहे। तर बघूया किती होतं ते, काय होतं। तर आजच्या दिवसाची आपली पहिली ऑर्डर लागलेली आहे आपल्याला झोमॅटोची, की 25 रुपयाचीच आहे। हे असेच नखरे करत असतो, 25 रुपयाचेच देत असतो तो। तर जवळचाच पिकअप आहे, नशीब नाही तर 3-4 किलोमीटर पण पाठवतो लांब लांब। तर जातो आता पिकअप करायला आणि तुम्हाला दाखवतो। तर आपल्याला लागली आहे आता एक मल्टी ऑर्डर। तर 2 ऑर्डर घेऊन एकत्र 2 ऑर्डर घेऊन जायचे असतात यामध्ये। तर एक ऑर्डर इकडचीच आहे, दुसरी ऑर्डर काय मी बघितली नाही आहे कुठलची आहे। एक ऑर्डर इथं टिळकनगरचीच आहे, तर तिकडे चाललं आहे आता। दुसरी ऑर्डर बघू कुठे ड्रॉप लोकेशन असणार आहे। तर आपल्यासोबत झाली आहे कॉमेडी पहिल्याच पार्सलला। माझ्याकडे होते मल्टी ऑर्डर, तर मी घेऊन चाललो होतो, दुसऱ्याचंच पार्सल भलत्याला देत होतो। तर आता राईट पार्सल घेऊन चाललो आहे, आता देतो आहे। त्यांनी पण डोर ओपन केलं होतं माझा आवाज ऐकून, पण काय त्यांना काय माहीत, त्यांना काय बोललोच नाही। हा एंट्री की आहे वही 404 का। 2 पार्सल डिलिव्हर करून झालेले आहेत आणि आपण आहे तिसऱ्या पार्सलच्या पिकअपसाठी आलेलो आहे फिनिक्स मॉल। कचाळ जागेवर आलो आहे आपण। आता इथे मला आहे ना 20 मिनटं तरी जाणार, असा टाईमपास असतो झोमॅटोला, म्हणून मी येत नाही। पण काय करू आता, कंटेंट काहीतरी वेगळा थोडा डिफरंट पण पाहिजे असतो, तर त्यामुळे मी आलो आज। बोललो चल संडे पण आहे, वी फास्टला पोर्टरला ऑर्डर कमी असतात, तर मग बोललो झोमॅटो मारू, बघू किती होतं ते। आता त्यामध्ये आपला व्हिडिओ पण वेगळा जरा शूट होईल। तर बघूया आता किती वेळाने येईल पार्सल। अजून 4 मिनटं लागणार आहे पार्सल रेडी होण्यासाठी, मग ते लोक आणायला जाणार, मग तिकडून आणणार। वरती अलाउड नसतं इथे फक्त हब आहे, तर हे लोक घेऊन येतात वरून पार्सल आणि खाली देतात आपल्याला। तर आपल्याला आलेली आहे 20 मिनटानंतर ऑर्डर। जसं की मी बोललो होतो, आपण व्हिडिओ शूट केला होता 1:13 आणि आता ऑर्डर भेटली आहे 1:32 ॲप्रॉक्सिमेटली 20 मिनटं त्यांनी लावले। आणि हे प्रत्येक वेळेसचं असतं, इथं आलं की ऑर्डर क्वचितच रेडी भेटते। आणि जातो आता, काय बघितलं नाही कुठलचा ड्रॉप आहे। लपडा 2 व्हीलरवर होता वाटतं, झोपली वाटतं गाडी। मॅटर सॉल्व, पोलीसवाली काका आले। ऑलमोस्ट आता 2 वाजलेत आणि काहीच नाही, चौथी ऑर्डर आहे आपली। 200 रुपये पण नाही जाते। हा एक ड्रॉबॅक आहे झोमॅटोचा, तुम्हाला ऑर्डर्स तर कंटिन्यू असतात पण पैसे बनत नाही त्याच्यामध्ये। आणि बनले तर क्वचितच, तुमचा जर दिवस चांगला असेल तर तुम्हाला त्यावेळेस चांगले ऑर्डर भेटतात। आज संडे, ऑफिसेस बंद आहे, पण रस्ता खाली आहे, मजा येते गाडी चालवायला। आपण आता आहे विक्रोळी गोदरेजमध्ये, जे की 4थं पार्सलचं ड्रॉप लोकेशन होतं आपलं। तर आता काय आपल्याला इथून ऑर्डर लागणार नाही, कारण की इकडे काही रेस्टॉरंट नाही। हा हायवे साईडची सोसायटी आहे, तर त्यामुळे आपल्याला इकडून विक्रोळी वेस्टला जावं लागणार आहे। तिकडे जास्त रेस्टॉरंट्स आहेत आणि तिकडे ऑर्डर लागण्याची शक्यता जास्त असते। सो इकडून पळापळी डायरेक्ट आता विक्रोळी वेस्ट। अशा प्रकारे आपण 5वं पार्सल पिक केलेलं आहे, जे की आपल्याला द्यायचं आहे कुर्ला वेस्ट प्रीमियर एक्झॉर्टिका। इकडून 5-6 किलोमीटर लांब आहे। बघूया आता तिकडे गेल्यावरती दाखवतो बिल्डिंग। मित्रांनो, मी आहे आता कुर्ला वेस्टला आणि एक पार्सल होतं दिल्ली जायकामधून उचलायचं होतं माझं। आजचं 7वं पार्सल होतं ते। तर झाला असा किस्सा की
कस्टमरने एक एक्स्ट्रा ग्रेव्ही मागितली डायरेक्टली फोन करून. त्यांना सांगितलं की एक एक्स्ट्रा ग्रेव्ही द्या पार्सल सोबत आणि पे करणार बोलले. तर कस्टमरनी पे नाही केले त्यांना. तो मला सांगत होता पे करायला की भाई आप पे कर दो ना, उधर 100 रुपया ही आहे. मी बोललो माझं काम थोडी आहे भाई ते पे करणं. मागवतोय तू, मला बोलतोय तू इकडून घेऊन या. मी काय तुझा का नोकर आहे का? माझं काम काय आहे, तू मागवलेलं पार्सल इकडून घ्यायचं आणि तिकडं द्यायचं तुझ्या घरापर्यंत, बस एवढं काम आहे माझं. बाकी काही काम नाही. तू बोलणार सिगरेट घेऊन या, माझी करी घेऊन या, मी इकडून लेसचं पॅकेट घेऊन या, हे असली कामं आम्ही करत नाही. 12 ते 4चं सेशन संपवून आत्ता आपण चाललो आहे घरी. आणि 12 ते 4च्या सेशनमध्ये आपले 8 ऑर्डर्स कंप्लीट झालेले आहेत. संध्याकाळच्या सेशनमध्ये अजून आपल्याला 11 ऑर्डर मारायच्या आहेत, जे की सेशन असणार 7 ते 11चं, म्हणजे 8 तास कंप्लीट होतं ते. तर बघूया संध्याकाळी काय होतं आहे. आता जातो आहे घरी, जरा घरी जातो, तूप रोटी खातो, आराम करतो आणि मग परत पुन्हा कामाला येतो. तर मित्रांनो, पहिला सेशन संपल्याच्या नंतर आपले झालेले आहेत 8 ऑर्डर्स आणि आपल्याला कंप्लीट करायचे आहेत अजून 11 ऑर्डर्स. आणि आत्ता आपला सेकंड सेशन चालू होतो आहे. सेकंड सेशन आहे 7 ते 11चा, जो की 4 तासाचा असणार आहे. सकाळचा सेशन होता 12 ते 4चा, तो पण 4 तासाचा होता. आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये आपल्याला 11 ऑर्डर कंप्लीट करायचे 4 तासामध्ये. तर बघूया कंप्लीट होतात की नाही. आणि हा एक प्रकारचा चॅलेंजच आहे. सो असे चॅलेंजेस आहे पुढे, मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचं चॅलेंज कंप्लीट होते का बघूया. तर मित्रांनो, आपण आता हे आपलं नवं पार्सल द्यायला सोनिया कॉलेजला आपल्याला लागलेली आहे एक मल्टी ऑर्डर. सो आपले झालेले आहेत टोटल 10 ऑर्डर. 10वी ऑर्डर अजून द्यायची बाकी आहे. हे 9वा ऑर्डर द्यायला आपण आलेलो आहे आता. तर मॅडम येत आहेत, त्यांना पार्सल देऊन लगेच 10व्या पार्सलकडे आपण वळूया. आपली आता 10वी ऑर्डर पण आपण क्लोज केलेली आहे आणि 11वी ऑर्डर पण आपल्याला लागलेली आहे. तर फटाफट जाऊन आपण ती पण ऑर्डर डिलिव्हर करूया. आपण आलो आहे आपलं 11वं पार्सल उचलायला इकडे आणि डिलिव्हर करणार आहे आणि इकडे द्यायचे असते. तर आपले 11 पार्सल देऊन झालेले आहेत आणि आता आपल्याला पुन्हा एकदा मल्टी ऑर्डर लागलेली आहे. सो आता मल्टी ऑर्डर आपल्याला भरपूर लांबची आहे. 2 ऑर्डर आहेत. सो एक सेल कॉलनीतली आहे आणि एक चेंबूरमधूनच उचलायचे, बर्गर किंगचे आहे. तर ते उचलून आपण बघूया कुठे जाऊ शकतो आता, कारण की ड्रॉप लोकेशन आपल्याला माहिती पडत नाही आहे याच्यामध्ये. आपल्याला लागली आहे आता कुर्ल्याची ऑर्डर, 16वी ऑर्डर. तर आता बघू पुढच्या 1 तासामध्ये आपल्याला 3 ऑर्डर कंप्लीट करायच्यात आणि ही मिळून 4थी ऑर्डर आहे. सो बघू होती का कंप्लीट. मित्रांनो, आपलं जे मिशन होतं ते ॲबॉर्ट करण्यात येत आहे, कारण की आपले जी इलेक्ट्रिक स्कूटर आहे त्याची बॅटरी जी आहे ती संपायला आलेली आहे आणि आपल्याला घरी जाणं खूप आवश्यक आहे. आणि आपले झाले होते 17 ऑर्डर्स, फक्त 2च ऑर्डर मारायच्या होत्या, पण आज काय पॉसिबल नाही आहे ते. आणि अशा प्रकारे आपलं हे मिशन जे आहे ते ॲबॉर्ट करण्यात येत आहे. जसं काही तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता वाजले आहेत 10:30 आणि आपल्या गाडीची बॅटरीमध्ये राहिले आहेत 30 किलोमीटर. 30 किलोमीटर म्हणजे आपली गाडी आता 5 किलोमीटर नॉर्मल मोडला जाणार आणि नंतर ती इको मोडला लागते आणि मग थोड्या वेळाने अजून 5 किलोमीटर पुढे गेल्याने ती बंद होते गाडी आणि मग चालत नाही, मग धक्का मारावा लागतो. आणि हे जे झालं आहे ते फक्त नवीन जे सॉफ्टवेअर आहे ते अपडेट केल्यामुळे झाले. पहिलं ती चालायची पूर्ण 0पर्यंत, बट आता 15 किलोमीटर 20 किलोमीटर राहिले असताना बंद होते गाडी. आज आपण चालवली आहे 94 किलोमीटर, म्हणजेच 95 किलोमीटर पकडा. इनफ गाडी चालवली आज. तरी चार्जिंगला लावली होती मी. आता आलो आहे आम्ही घरी. आम्ही तिघेही आलो आहे घरी. मी हा इकडे ये ना, अरे लाईट येते ना, इकडे ये. बघा, हा टमाटरचा टी शर्ट घालून नव्हता गेला, सकाळी गेलेलो फक्त. तर तिघांचे पण आता डॅशबोर्ड दाखवतो. हा जो डॅशबोर्ड आहे हा माझा आहे. माझ्या डॅशबोर्डमध्ये बघा माझे 17 ऑर्डर्स झालेत. हां, आणि एवढे माझी अर्निंग आहे. हां, अर्निंग आहे 887.03 प्लस 575 माझे इन्सेंटिव्ह आहे. आणि याचं पण सेम, याचे 20 ऑर्डर्स आहेत. हे आहे प्रज्वलचं. हां, याचे 20 ऑर्डर्स आहेत आणि 857. माझ्यापेक्षा कमी अर्निंग आहे, पण त्याचे इन्सेंटिव्ह जास्त आहे, कारण की त्यांनी
19 ऑर्डर कम्प्लीट केल्यात. आणि हा गेला होता 19 ऑर्डर आहेत त्या 19. अरे 19 ऑर्डरला होते ना 675. 20 ऑर्डर हा मग 20 ऑर्डर ते दिसतंय ना त्यांना तिकडं. आणि हा होता रोहनचा डॅशबोर्ड. रोहन गेला होता किती वाजता गेला होता? 7 ते 10 त्यांनी मारलं. 7 ते 10 त्याचा टायमिंग होता. तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी किती केले, 316 त्याची अर्निंग झाली आणि 200चा इन्सेंटिव्ह त्यांनी घेतला. तर इथं बघायचं इथं. हां तर आज अशा प्रकारे आजचा विजेता झालेला आहे प्रज्वल केदारी. हो थँक्यू थँक्यू. गेली तर 8 तास. हा क्लॅप वाला ना, जळतोय हा जळतोय. आज देणार आहे किती 200 काय देणार आहे? 200. मग तू काय बोलला? गपरा यांच्यावरती भरोसा ठेवू नका. हे काय नाही ब्लॉग ज्याचा आहे तो पैसे देणार आहे मला पेट्रोल. तसलं काय नसतंय. असला काय आणि आजचा ब्लॉग इथे संपवतोय आम्ही. आता घरी आलोय, दमलोय जरा, एडिटिंग करायची मला. चला बाय बाय, गुड नाईट, नमो बुद्धाय. चला बाय, चलो पीस आउट. पीस आउट बेबी.